टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी जरूर निवडलाय. जय हनुमान श्री साई सिद्धी करवले या संघाने. 4 षटकांची ही लढत दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला सिद्धी करवले तर त्यांना फाईट करण्यासाठी टीम सज्ज झाली आहे. नारिवली बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये एक संघर्षमय सामना या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. सलामवीर फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला नयन पाटील आणि त्याच्या सोबतीला सचिन गायकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर पहिल्या षटकासाठी गोलंदाज असेल निखिल भोईर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिलं षटक, महत्त्वाचं षटक या ठिकाणी. ही जिम्मेदारी मात्र असणार आहे निखिल भोईरच्या खांद्यावरती. आणि डावाला सुरुवात होईल. ऑन स्ट्राईकला फलंदाज नयन पाटीलला आपण पाहणार आहोत. नॉन स्ट्राईकला असेल सचिन गायकर. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू कॉपीबुक स्टाईल मध्ये वेलकम केलंय या ठिकाणी निखिल भोईरचा. ठोकलाय दमदार षटकार. क्या बात आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड. वेलकम केलंय गोलंदाजाचं या षटकाराने. अप्रतिम सुरुवात. इट्स अ ड्रीम स्टार्ट. पहा अगदी खूप चांगली आणि कमालीची सुरुवात या ठिकाणी नयन पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. पहिल्या मॅचमध्ये देखील बरसला होता नयन पाटील. चांगला फटका आहे. गॅप सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. आधी केलं आक्रमण, तदनंतर दाखवला क्लास. षटकारानंतर आलाय हा चौकार आणि या 4 धाबाच्या मदतीने संघ मात्र आता जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवर. गुड स्टार्ट. कमालीची सुरुवात या ठिकाणी जरूर मिळाले. अर्थातच टॉस देखील जिंकली टीम जय हनुमान श्री साई सिद्धी करवले संघाने. आणि टॉस जिंकल्यानंतर खरंतर या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये त्यांनी फलंदाजी स्वीकारले. आणि टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी निवडत असताना फलंदाजी का निवडली, अर्थातच त्याचं प्रतिउत्तर देखील दिलं नयन पाटीलने. वेल स्टार्ट, गुड स्टार्ट. या ठिकाणी या मॅचला अप्रतिम सुरुवात दिली नयन पाटीलने. काहीसा आता वेगळा विचार करावा लागेल गोलंदाज निखिल भोईरला. आणखीन एक चांगला फटका आहे. कव्हर पॉइंट रिझनमध्ये फेकी अप्रतिम होती परंतु मिसफील्ड झाली आणि तदनंतर सिंगलला कन्वर्ट केलं डबलमध्ये. पहा मिसफील्ड झाली ना की मग एक्स्ट्रा 1 रन्स मिळालीच म्हणून समजा. सिंगलला कन्वर्ट केलं डबलमध्ये. 2 रन्स आल्या. 2 धाबांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धाबा धावफलकावर आपण जरूर पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा या ठिकाणी उपयोग कशा प्रकारे होईल आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली नयन पाटीलच्या माध्यमातून. क्लास क्लास या ठिकाणी जरूर फटका हवेत आहे परंतु झेल ड्रॉप झाले. पहा कॅच कोणाची सोडले तुम्ही. नयन पाटील सारख्या एक मोठ्या खेळाडूला हे जीवदान मिळालंय. टेक द कॅच अँड विन द मॅच. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ हे समीकरण आहे, हे सूत्र आहे. परंतु आज प्रचंड खुश असतील टीम सिद्धी करवलेचे सर्व समर्थक. पहा आपल्या प्रमुख खेळाडूला या ठिकाणी आता जीवदान मिळालंय. लॉफ्टेड हिट, स्ट्रेट हिट. ब्लॅक स्किनच्या समोर मारायचं होतं. चेंडू हवेत थांबला आणि त्या ठिकाणी एक संधी निर्माण झाली परंतु साथ मिळाली नाही गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची. झेल निसटला आणि सिंगल रन्स देखील आली. एकूण धावसंख्या स्कोर कार्डवर 13 धावा धावफलकावर आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला आता फलंदाज येईल नौका फलंदाज सचिन. या ठिकाणी एस्टॅनचा वेध घेणारा हा चेंडू. यू मिस, I will definitely hit, furniture destroy. धक्का पहिला. बॅटिंग करत असताना सिद्धी करवले टीमला फलंदाज सचिन गायकर. बॅक टू द पॅव्हलियन. स्ट्रॉंगली कमबॅक केला
या आधीच्या चेंडूवर विकेट मिळाली असती, परंतु नशिबाची साथ मात्र काही मिळाली नाहीये गोलंदाजाला. परंतु पुढच्या चेंडूवर गोलंदाजाने ठरवलं आता कोणाची आवश्यकता नाही आहे, मी फलंदाजाला त्रिफलाचीत करणार. आणि होय, फलंदाजाला त्याने बाद केलं. एकूण धावसंख्या विचार केला तर 13 धावा, 1 विकेटच्या मोबदल्यात. या षटकातील चेंडू बाकी असेल एक, शेवटचा चेंडू बाकी असेल. गोलंदाज निखिल भोईरला आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. नौका खेळाडू इन ॲट नंबर 3 पांड्या मडवी, हार्ड हिटर बॅट्समन, लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असणारा खेळाडू ऑन स्ट्राईकला असेल. शॉर्ट पिच फिरून खेळण्याचा प्रयत्न, इट्स व्हाईट बॉल. जर्सी नंबर 18 अर्थातच विराट कोहलीचा बिग फॅन पांड्या मडवी ऑन स्ट्राईकला आहे. पण आता साथ द्यावी लागेल नयन पाटीलला. एका छोट्या पार्टनरशिपची आवश्यकता आहे. नयन पाटीलला साथ हवे आणि पांड्या मडवी तो खेळाडू आहे, तो खेळाडू इम्पॅक्ट या मॅचमध्ये टाकू शकतोय. पुढील खेळण्याचा हा प्रयत्न आपण पाहिला, चेंडू निघून गेला. खरं तर आपला साथीदार निराश आहे, नाराज आहे. परंतु पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपलाय. जी चांगली सुरुवात मिळाली होती, आघाडीच्या 2 चेंडूंवर 10 रन्स आल्या होत्या, परंतु एका मोठ्या षटकात कन्वर्ट करता आलं नाही आहे. टीम जय हनुमान श्री साई सिद्धी करवले ह्या संघाली 1 षटकाची समाप्ती झाली. 1 बाद 13 अशी धावसंख्या, क्षमा असावी, 1 बाद 14 अशी धावसंख्या आपण जरूर पाहतोय. एक स्क्वेअर चेंडू देखील आला होता, तदनंतर डॉट बॉल आला. होम पिच, होम टाऊन आणि घरचं हे आयोजन घरच्या मैदानावरती, घरच्या प्रेक्षकांच्या समोर आणि आयोजन देखील जर का स्वतःचा असेल तर त्या स्पर्धेला एक विशेष महत्त्व असतं. कारण की जे प्रेक्षक तुम्हाला पाहण्यासाठी इतर ठिकाणी, इतर मैदानावरती येऊ शकत नाही आहेत, ते प्रेक्षक तुमच्या गावामध्ये जर का स्पर्धा असेल तर आवर्जून सामना पाहण्यासाठी येत आहेत आणि त्यांना तुम्हाला अगदी खुश करावंच लागेल. बैठक, एक घुटणा वाकवला होता, बॉडी बॅलन्स खराब पाहायला मिळाला, फुटवर्क खराब होता. तदनंतर रन्स मिळाली फक्त 1 सिंगल. तुमच्या मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क अतिशय महत्त्वाचा राहिला आणि बॉडी बॅलन्स खराब होता, त्या पोझिशनमध्ये आला नाही खेळाडू नयन पाटील आणि तदनंतर मिळालेली 1 रन्स. स्ट्राईक होईल रोटेट. पांड्या मडवी, भरपूर अपेक्षा आहेत, भरपूर विश्वास सिद्धी करवले संघाने या खेळाडूला दाखवला. आज तो त्याला प्रूव्ह करावा लागेल, सिद्ध करावा लागेल. परंतु या ठिकाणी देखील आपण पाहू शकताय खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. पॉपिंग क्रीजमध्ये उभा राहून खरं तर स्ट्रोक्स प्ले करतोय, परंतु बॅट आणि बॉलचा कनेक्शन येत नाही आहे. ना स्वार्थासाठी ना पैशासाठी टेनिस बॉल क्रिकेट हे खेळलं जातं गावाच्या सन्मानासाठी, गावाच्या नावासाठी. आज घरच्या मैदानावरती टीम सिद्धी करवले संघाला पाहतोय. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. पण ह्या मैदानीचा अगदी कानाने कोपरा ठाऊक आहे पांड्या मडवीला आणि नयन पाटीलला. कारण की ह्याच मैदानावरती ते नियमित प्रॅक्टिस करतायत, ह्याच मैदानावरती स्पर्धा खेळलेल्या आहेत आणि आपल्या घरच्या मैदानावरती, घरच्या प्रेक्षकांच्या समोर एक चांगला खेळ त्यांना दाखवावाच लागेल. पण पहिल्या फेरीत काय झालंय हे आता विसरावं लागेल. दुसऱ्या फेरीत, सेकंड राऊंडच्या मॅचमध्ये काय करायचं आहे हे अतिशय महत्त्वाचं असेल. समोरला या ठिकाणी फटका प्रतिम, क्रिकेटचं मादक सौंदर्य. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फील झाला. सेकंड रन इज कम्प्लीट. तिसऱ्यासाठी पलटलेत आणि तिसरी रन्स देखील कंप्लीट झाले. विश्वास दाखवला पांड्या मडवीने नयन पाटीलवर. बघता बघता सिंगलला डबलमध्ये आणि मग डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करण्यात यश आलं. 3 धावांनी धावसंख्या मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल 1 बाद 18. ओमसाई MTC live.in माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट, थेट प्रेक्षेपण, त्यांची संपूर्ण टेलिकास्ट टीम, त्यांचं देखील आपण कौतुक करूया. पण तुर्तास डीजे थोडा थांबलाय, डीजेनी जरूर विश्रांती घेतलाय, परंतु मॅच अप्रतिम. स्विच हिट, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला पकडण्यात यश येईल का नाही. काही काल
चेंडू जरूर हवेत थांबला, तदनंतर 2 रन्स आल्या. बॅटिंग करत असताना जय हनुमान श्री साई सिद्धी करवले या संघासाठी. धावसंख्या स्कोर कार्डवर 20 धाबा धावफलकावर आपण पाहतोय. 1.5 षटकांचा खेळ समाप्त झाला. अर्थातच दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. हो हो, क्या बात है, अनबिलिव्हेबल. काय जबरदस्त फटका खेचलाय. बैठक पाहायला मिळाली आणि तदनंतर नयन पाटीलचा क्लास. चेंडू सीमा पार, षटकार. क्या बात है. पहा, अशा प्रकारचे फटके तर पाहायला प्रेक्षक आलेले आहेत आज. खरं तर आपण विचार केला तर बरेचसे प्रेक्षक पहिला सामना पाहण्यासाठी या मैदानाच्या अवतीभोवती आपण पाहिले. सिद्धी करवले संघाचे सर्व समर्थक आणि आज व्यासपीठावर देखील बरेचसे प्रेक्षक आहेत. एकूण धावसंख्या 26 धावा धावफलकावर. रिप्ले पाहूया आपण प्लीज. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट. जागा बनवली, बैठक त्या ठिकाणी जरूर जमिनीवर पडला फलंदाज नयन, परंतु चेंडू प्रॉपर कनेक्ट केला. सूर्यकुमार यादव स्काय स्टाईल मध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. मिस्टर 360 डिग्री अशा प्रकारचा हा फटका जरूर पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच नेक्स्ट मॅच साठी आपण जरूर इन्व्हिटेशन देणार आहोत. तत्पूर्वी तिसऱ्या षटकाकडे जाऊया. तिसऱ्या षटकासाठी नौका गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर केतन पाटील. महत्त्वाची जिम्मेदारी असणार आहे. प्रतिषटक 13.00चा करंट रन रेट या ठिकाणी जरूर आपण पाहतोय आणि प्रोजेक्टेड स्कोरचा जर का आपण विचार केला तर 52. पहा, त्याहीपेक्षा अधिक बनवण्याचा प्रयत्न जरूर असेल. लोवर फुल टॉस, वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, पकडला झेल, विकेट डाऊन. धक्का दुसरा, पांड्या मडवीला यावं लागेल आता माघारी. निखिल भोईर यांनी अप्रतिम झेल पकडला आणि ही महत्वाची विकेट पांड्या मडवी. पण जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आला तेव्हा सेट झालाच नाहीये तो माइंडसेट. ते स्ट्रोक्स पाहायला मिळाले नाही आहेत पांड्या मडवीकडून. पुढील फलंदाज इन ॲट नंबर 4 मिडल ऑर्डर बॅट्समन साजिद मडवी. साजिद मडवीला आपण पाहतोय संकट मोचक. जेव्हा जेव्हा सिद्धी करवले संघाचे सामने फसले जातात तेव्हा तेव्हा संकट मोचक म्हणून धावून येणारा हा खेळाडू. पण आज एका साथीदाराची त्याला भूमिका निभावायची आहे. कारण की नॉन स्ट्राईकचा खेळाडू जर का अप्रतिम बॅटिंग करतोय तर त्याला फलंदाजी जास्त कशा प्रकारे मिळेल, त्याला अधिक स्ट्राईक कशी मिळेल याचा विचार सोबतीच्या खेळाडूने करायला हवा आहे. या षटकाचा विचार आपण केला. फक्त एकच चेंडू झालाय. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. लॉफ्टेड हिट करायचं होतं परंतु ऑल ऑन द कार्पेट, सिंगल रन कंप्लीट आणि दुसऱ्याचा कॉल. इथे काय घडलंय, DRS तिसऱ्या पंचांकडे जरूर या ठिकाणी प्रश्न विचारलाय आणि जरूर आपण जाऊया. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण रिप्लेस मध्ये आपण पाहूया खेळाडू सुरक्षित आहे की नाही. पंचांचा इशारा असेल या ठिकाणी खेळाडू बाद आहे. लाईव्ह टेलिकास्ट टीम आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी जरूर येतोय. पण आवश्यकता होती का? तिसऱ्या षटकातील फक्त एक चेंडू झाला होता. दुसरा चेंडू फेस केला नौक्या फलंदाजाने. नयन पाटीलने विश्वास दाखवायला हवा होता स्वतःवर. सेल्फ कॉन्फिडन्स या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा, आत्मविश्वास. परंतु दुसऱ्या रनसाठी गेला आणि मग डायरेक्ट हिट त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि खेळाडू धावबाद झालाय. पायी विकेट अतिशय महत्त्वाची, गेम चेंजिंग मुवमेंट
या ठिकाणी जरूर आलाय. खराब स्ट्रॅटर्जी, खराब माइंडसेट या ठिकाणी पाहायला मिळाला सिद्धी करवले टीमचा. या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे चेंडू फिरला आणि त्यानंतर हा नशिबाचा चौकार. जय हनुमान श्री साई सिद्धी करवले संघासाठी. प्रेक्षकांना आमच्या विनंती आहे, आपण ज्या पडद्यावर बसलेले आहात प्लीज तो सोडायचा आहे. समोरला देखील पास ज्या ठिकाणी स्टॉल आहेत त्या स्टॉलच्या समोर जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये बसलेले आहेत, आयोजकांकडून तुम्हाला सूचना राहील पाठीमागे बसा. पडद्याच्या पाठीमागे बसायचं आहे. पडद्याच्या पाठीमागे बसा प्लीज, विनंती आहे. एकूण धावसंख्या धावफलकावर 31 धावा, 31 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 विकेट्स या ठिकाणी जरूर गमावलेत. चांगला फटका आहे परंतु सिंगल रन्स मिळेल. पण डेट ओव्हर्समध्ये भैरवीच्या षटकांमध्ये सिंगल डबल्सला जास्त महत्त्व नसतं. षटकार चौकार कशा प्रकारे येतील. चला आता मात्र टॉसला आपण इन्व्हाइट करूया टीम बुर्दुल आणि किरवली. त्या ठिकाणी जरूर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये योगेश मडवी सर असतील. अनन्या 11 बुर्दुल आणि त्यांच्या विरोधात ओम नर्मदेश्वर किरवली हा संघ. कारण की या मॅचमध्ये सर्वाधिक धावांचा उच्चांक पाहायला जरूर मिळणार आहे. डाव्या हाताचा फलंदाज 17 क्रमांकाची जर्सी फलंदाज असेल सौरभ पाटील. हो क्या बात है, अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. नयन पाटीलची विकेट मिळाल्यानंतर एक वेगळा कॉन्फिडन्स आला टीम आई गावदेवी 11 नारिवली संघाच्या खेळाडूंमध्ये. आणि तदनंतरची झालेली गोलंदाजी जर का आपण विचार केली तर फक्त एक चौकार आला, तदनंतर एक सिंगल आणि मग आलेला हा निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू असेल ह्या षटकातील. आणखीन एक, परंतु ऑफ स्टिकच्या दूरवर असणारा हा चेंडू. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राज मध्ये वाढ जरूर होईल. या अवांतर रन्सने संघाची वाढती धावसंख्या स्कोर कार्डवर 333. 33 धावा स्कोर कार्डवर. 3 विकेट्स गमावलेत आणि तिसरं षटक सुरू आहे. आकड्यांचा ज्यांना वेळ असतो त्यांना जरूर या ठिकाणी आपण सांगूया. 33 धावा, 3 विकेट्स आणि तिसरं षटक या ठिकाणी सुरू आहे. एका बाजूला सिद्धी करवले त्यांना फाईट करतोय टीम नारिवली. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, परंतु 2 रन्स या ठिकाणी जरूर मिळतील. खराब चेंडू होता तरी देखील मित्र म्हणेल गोलंदाज बचावला. 2 रन्स आल्या. 2 धावांच्या मदतीने बॅटिंग करणाऱ्या सिद्धी करवले संघाची धावसंख्या 35. लॉस ऑफ 3 विकेट्स. 35 धावा धावफलकावर या ठिकाणी आपण पाहतोय. 3 विकेट्स गमावलेत. प्रोजेक्टेड स्कोर जो 52 दाखवत होता, 50+ दाखवत होता, तो मात्र आता 47, 50 पेक्षा कमी या ठिकाणी जरूर दाखवतोय. असं वाटलं होतं की सिद्धी करवले हा संघ 60च्या आसपास जाऊन पोहोचेल, परंतु स्ट्रॉंगली कमबॅक केलं प्रतिस्पर्धी आई गावदेवी 11 नारिवली संघाने. आणि कमी धावसंख्येपर्यंत रोखण्यात त्यांना आता यश येईल का हे देखील आपल्याला पाहायचं आहे. शेवटचं षटक या ठिकाणी जरूर शिल्लक असणार आहे. भैरवीचं षटक, स्लॉग ओव्हर्स, अर्थातच टेनिस बॉल क्रिकेटच्या परिभाषेत म्हणायला गेलो तर हाणामारीचं षटक. मंचकावरील उपस्थित मान्यवरांकडे या ठिकाणी जरूर कॅमेरा रोल झाला. स्क्रीनवर मान्यवरांना आपण पाहतोय. अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन, मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी ही स्पर्धा स्वर्गीय प्रभाकर हासू पाटील स्मृती चषक. गुडलँड स्पॉटवरना चेंडू एक्स्ट्रा बाउन्स झाला आणि डॉट बॉल. निर्धाव चेंडू राहिला आहे. प्रत्येक डॉट बॉल हा प्रेशर क्रिएट करेल फलंदाजावर आणि प्रत्येक डॉट बॉल हा कॉन्फिडन्स वाढवेल
गोलंदाजाचा. शॉर्ट पिच, शॉर्ट आर्म पूलचा फटका या स्ट्रोकच्या प्रतीक्षेत होता टीम सिद्धी करवलंय आणि तो फटका मात्र आता आलाय आणि या 6 धावांच्या मदतीने वाढती धावसंख्या संघाची आपण पाहूया स्कोर कार्डवर जाऊन पोहोचेल 41. पहिल्या चेंडूवर बचावला गोलंदाज. शॉर्ट पिच चेंडू होता, खराब चेंडू होता, परंतु पोझिशन मध्ये आला नव्हता फलंदाज. त्या ठिकाणी साजिद मडवी, परंतु वेट अँड वॉच, संयम ठेवला, धीर दिला आणि तदनंतर पुढच्या चेंडूवर शॉर्ट पिच चेंडूवर शॉर्ट आर्म पूलचा फटका. रोहित शर्माच्या स्टाईल मध्ये षटकार. आणखीन एक, परंतु डाव्या स्टिकच्या बाहेर म्हणावा लागेल. या ठिकाणी एक्स्ट्राज मध्ये वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्डवर 42. 42 धावा धाव फलकावर. या ठिकाणी जरूर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला आहे. सौरभ भोईर, निर्णायक षटक, महत्वाचं हे षटक. शॉर्ट पिच बॅटचे फेस खोलला, टॉप एज फ्लाइंग स्लीप मध्ये चेंडू फील्ड झाला. तदनंतर एक सिंगल या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत आहेत, हे प्रोटेक्शन दिलंय. उर्वरित 4 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतो. एक यष्टीरक्षक आणि एक गोलंदाज. डाव्या हाताच्या फलंदाजासाठी वाईडिश लॉंग ऑन असेल, एक काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक असेल, एक डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक असेल. तदनंतर लॉंग ऑफ क्षेत्रात एक क्षेत्ररक्षक, डीप एक्स्ट्रा कव्हरला समालोचन कक्षाच्या अगदी समोर एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. अशी विवरचना या ओव्हरसाठी आपण पाहतोय. शेवटचे 3 चेंडू बाकी असतील. धावसंख्या स्कोर कार्डवर 43. संत गतीने टाकलेला हा चेंडू, बॅटची एज, फलंदाज होईल बाद. सौरभ पाटील डिपार्ट्स. आणखीन एक धक्का टीम सिद्धी करवलेला. आजच्या रात्रीमध्ये तो कॉन्फिडन्स पाहायला मिळालाच नाही सौरभ पाटील या फलंदाजाकडून. भरपूर विश्वास या ठिकाणी दाखवला होता सर्व प्रेक्षकांनी, आपल्या टीम मॅनेजमेंटने, परंतु निराशा या ठिकाणी हाती लागले. अजय बॉम्बे आपण संपर्क साधा. इथे आपल्यासाठी 1000चं प्राइज आहे, ते आपण घेऊन जायचंय. अजय बॉम्बे. काही चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. नवीन फलंदाज जयदाश मडवी. एंड इज वेल असं म्हणतात, शेवट गोड कोण करेल. फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलाय. जाता जाता आणखीन काही धक्के जरूर दिलेत गोलंदाज सौरभने. आणखीन एक धक्का टीम सिद्धी करवलेला. धावसंख्या स्कोर कार्डवर 43. 43 धावा धाव फलकावर जरूर आपण पाहतोय. या ठिकाणी जयदाश मडवीला देखील माघारी यावं लागेल. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये 14 रन्स आल्या, तदनंतर 12 रन्स आल्या. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये पाहायला मिळाला टीम सिद्धी करवले हा संघ, परंतु कमबॅक केला. बारी बारी सबकी बारी, कभी तेरी तो कभी मेरी. शेवटचा चेंडू उर्वरित बाकी असेल पहिल्या सत्रातील फर्स्ट इनिंग मधला. आणि या चेंडूवर काय घडेल. षटकार, चौकार, सिंगल, डबल की ट्रिपल, की येईल डॉट बॉल, की असेल वाईट, की मिळेल विकेट. स्वप्नील पाटील. स्वप्नीसाठी प्राइज आहे बघा. जर षटकार ठोकला तर रघुनाथ मामा, पंडित मामा, सॉरी, आमचे बुर्दुलचे पंडित मामा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज आहे. एक षटकार आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज. अगदी क्रीज मध्ये उभा आहे. शॉर्ट आर्म पूल करायचं होतं, चेंडू निघून गेला. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. या ठिकाणी बाईकच्या स्वरूपाने एक सिंगल रन्स जरूर मिळेल. एकूण धावसंख्या स्कोर कार्डवर 44. अर्थातच प्रतिषटक 11 धावांची सरासरी पाहायला मिळाली. पण जर का आपण ॲनालिसिस पाहिले आणि जर का टीम सिद्धी करवले संघाची धावसंख्या पाहिली तर मित्र असं म्हणलं की 10 रन शॉट. कुठेतरी
10 रन्स या ठिकाणी कमी पाहायला मिळाल्या, परंतु हरकत नाहीये, चांगला प्रयत्न खरं तर राहिला सिद्धी करवले संघाचा. पाहूया सेकंड इनिंग मध्ये काय घडेल. टार्गेट सेट झालंय, प्रतिस्पर्धी संघाला आता करायचे आहेत 45 धावा. तर अजय बॉम्बेसाठी 1000 रुपयाचं प्राइस होतं ते या ठिकाणी ऑनलाईन दिलेलं आहे. तर टॉस केलं जाईल या ठिकाणी. रुपेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते अंतिम लढत त्याच्या रात्रीतील किरवली विरुद्ध बुर्दुल. तर टॉस जिंकला या ठिकाणी किरवली. ओम नरवेश्वर क्रिकेट संघ किरवली. बघा 4 षटकांची लढत असेल. नेक्स्ट मॅच तर आजच्या फेरी रात्रीमधला हा शेवटचा सामना असेल. बुर्दुल विपक्ष किरवली. आणि खरं तर बुर्दुलच्याच मैदानावरती या किरवली संघाने बुर्दुल संघाला पराभूत केलं होतं. सरपंच स्नेहाताई नितेश पाटील यांच्या नावाची आपण ट्रॉफी पाहिली होती. त्या स्पर्धेमध्ये घरच्या मैदानावरती किरवली संघाने बुर्दुल संघाला पराभूत केलं होतं. आणि आज पुन्हा एकदा खरं तर त्याच पराभवाचा वचपा काढण्याची नामी संधी आली आहे खरं तर बुर्दुल संघाला चालून या स्पर्धेमध्ये. आणि एका बाजूने त्याच खरं तर कामगिरीमध्ये सातत्य टिकवायचं आहे ओम नर्मदेश्वर किरवली संघाला. दोन्ही टीमला पण देऊया पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. आणि त्या अगोदर बिग फाईट जो जिंकेल तो मात्र सुपर 8ला पोहोचेल. त्यामुळे हा सामना फार महत्त्वाचा आहे. घरच्या क्रीडांगणावरती आपण पाहता जय हनुमान श्री साई सिद्धी करवले संघ ज्याने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना धावा केल्या तब्बल 44 आणि 45 धावांचं टार्गेट मैदानामध्ये उभं केलं. आई गावदेवी 11 नारिवली संघासमोर. चला नारिवली संघाची पहिली जोडी ओपनिंग ब्लास्टर सलामीबीर जोडी ओपनिंग पियर आपण मैदानाकडे पाठवा. मी नारिवली संघाला विनंती करेल आपली पहिली जोडी मैदानाकडे आपण पाठवायची आहे. 45 धावा म्हणजे प्रतिषटक 11.25 हा रिक्वायर्ड 100 असेल. पर ओव्हर मागे धावांचा पाठलाग करत असताना या खरतर सामन्यादरम्यान नारिवली संघाला एका बाजूने या धावा रोखायच्या. मागच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीची कामगिरी आपण पाहिली होती नयनकडून ॲज अ बॉलर त्याने 2 षटकं टाकली होती. धावा खर्च केल्या होत्या फक्त 10 आणि इकॉनॉमिकल फिगर षटक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 2 ओव्हरमुळे मात्र सामन्याला कलाटणी मिळाली. त्या ठिकाणी आपण पाहिलं तवज मजकूर संघाला पराभूत केलं होतं घरच्या मैदानात सिद्धी करवले संघाने. आणि इथे देखील आता एक मोठा कारनामा या स्पर्धेमध्ये करत सुपर 8मध्ये आजच्या रात्रीमध्ये हा संघ पोहोचेल का की एका बाजूने नारिवली संघ सुपर 8मध्ये पोहोचेल यासाठी हा संघर्ष आता खरं तर आपण पाहता शिगेला नक्कीच पोहोचला 2 टीममध्ये. नयन पाटील आणि एका बाजूने एकत्र नारिवलीचा नयन पाटील आदित्य गोरपेकर हा खेळाडू आहे. अतिशय आक्रमक असा खेळाडू आदित्य गोरपेकर ज्याने 2 षटकार मारले होते मागच्या सामन्यामध्ये. मागच्या डावामध्ये संघ होता त्या ठिकाणी नेवाई संघाच्या अगेन्स्ट डावाला चांगला स्टार्ट दिला होता आणि तोच आदित्य गोरपेकर स्टॅकिंगला यस लेट्स प्ले डावाला सुरुवात झाली. 3 ऑफिशियल पंच तिन्ही पंचांचं मी नक्कीच या ठिकाणी आभार व्यक्त करेन. चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेला. टाळ्यांचा गजर झाला दोन्ही टीमला. शुभेच्छा येतात खरं दोन्ही संघांना खरं प्रेक्षकांच्या माध्यमातून. आणि पहिला बॉल टाकण्यासाठी नयन सज्ज होतोय. समोर असेल आदित्य. यावेळेला पहिलाच बॉल गॅपमध्ये टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर ईट का जवाब पत्थर से. जशी सुरुवात धमाकेदार केली होती पहिला बॉल षटकार लगवत नयनने त्या नयनवरतीच आक्रमण करत असताना गॅपमध्ये फटका पॉइंट आणि कव्हरच्या मधून गॅप शोधला. चेंडू झाला फरार. रन्स आल्या 4 चौकार 4 धावा आल्या. पहिल्याच बॉलवरती स्कोरिंग शॉट आणि चौकार पाहायला मिळाला नारिवली संघासाठी. फलंदाज आहेत त्या ठिकाणी आदित्य गोरपेकर. जगदीशदादा पाटील आमचे समालोचक तर त्यांचा मी पुन्हा एकदा आवाज उल्लेख करू. विश्वनाथ शेठ मस्कर असतील आमचे मोहनदादा पाटील असतील हरीशदादा भोईर. यावेळेला फुल टॉस ड्राईव्ह करत असताना बॉलला त्या ठिकाणी बरोबर लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये फील्ड झाला चेंडू. चांगली फिल्डिंग
गुड फिल्डिंग. थ्रोही तितकाच सुंदर पाहायला मिळाला. साजिद मडवी सध्या आपण पहिला बॅट पॅचमध्ये आउट ऑफ फॉर्म आहे, परंतु तो जेव्हा फॉर्ममध्ये येईल तेव्हा मात्र नक्कीच त्याच्याकडून चांगली कामगिरीची अपेक्षा राहील या टीमला. एक चांगला चमकदार खेळाडू. खरं आपण पहिलं अप अँड डाऊन्स जसे मनुष्याच्या आयुष्यामध्ये असतात तसं क्रिकेटमध्ये देखील असतं. भरपूर बॅट पॅच आपण पाहिले काही खेळाडूंच्या वाटेला. आणि आता वर्षाच्या आपण अखेरीस आहोत डिसेंबर, आणि या महिन्याला खरं डान्सिंग डिसेंबर असं म्हणतात, ज्या ठिकाणी आपण पाहिलं अनेक स्कूलचे ॲन्युअल फंक्शन स्पोर्ट्स असतील, त्यानंतर आपण पाहिलं ते पिकनिक असतील, आणि नक्कीच 31 तारीख म्हटलं की नवे संकल्प बांधण्याचा दिवस. वर्षभरामध्ये ज्या चुका केल्या त्या तुम्हाला सुधारायच्यात, पुढच्या नवीन वर्षाला सुरुवात करायच्या. बरेचसे आपण संकल्प घेतो, त्यामुळे या महिन्याला डान्सिंग डिसेंबर म्हणून देखील संबोधलं जातं. अपील झाली जोरदार, कदाचित हा वाईड वाचवण्यासाठी. आणि आजची खरं दुःखद घटना आपण जर पाहिली तर भारताचे खरं तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना देखील देवाज्ञा झाली. खूप मोठं व्यक्तिमत्व. 26 डिसेंबरचा हा दिवस. मॅचकडे आपण जाऊया. हलक्या हाताने एका क्षणाला असं वाटलं होतं स्लॉग हिट करेल, परंतु धीम्या गतीचा बॉल जसा आला कंट्रोल दाखवला स्वतःवरती. ॲडजस्टेबल स्ट्रोक ज्याला म्हणता येईल, ॲडजस्ट केलं स्वतःला आणि सिंगल घेत मात्र एंड बदलला. धावसंख्येमध्ये बदल होताना आपण पाहत आहे. टोटल धावा फलकावरती पाहायला मिळतील, त्या म्हणजे बिनबाद 7, 20 चेंडू आणि 38 धावा. 20 बॉल 38. नयन टू नयन. नयन पाटील वर्सेस नयन पाटील. एका बाजूला उजव्या हाताचा नयन पाटील, तर दुसऱ्या बाजूला डाव्या हाताचा नयन पाटील आहे. नयन म्हणजे डोळा. खरं तर आपण पहिला समानार्थी शब्द आपण मराठी शाळेमध्ये शिकलो. आणि नयन रम्य फलंदाजी त्यांनी मागच्या मॅचमध्ये केली होती. एका बाजूने नयन रम्य अशी अष्टपैलू कामगिरी या नयनने केली होती. लॉफ करत असताना फटका फसलाय, तिथे क्षेत्ररक्षक नाही आहेत. अगदी मिड ऑफच्या दिशेने स्ट्रोक पाहायला मिळाला. सिंगलला डबलमध्ये परावर्तित करत असताना हे दोन्ही खेळाडू गुड रनिंग द बिटवीन. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 2 धावा आल्या. धावसंख्येमध्ये बदल आपण होताना पाहत आहे. तब्बल धाव फलकावरती आहेत त्या ठिकाणी 9. नारिवली संघ आपण पाहत आहे खरं तर मैदानामध्ये खेळत असताना या क्रीडांगणावरती मोठ्या स्पर्धेमध्ये स्वर्गीय प्रभाकर हासू पाटील स्मृतिचषक 2024 या स्पर्धेमध्ये शॉटा प्लेन हॅमर केला बॉलला. हातोडा शॉट लॉंगॉनच्या दिशेने नोमॅन्स लँडमध्ये बॉल चालला एका टप्प्यावरती. सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. चांगलं टायमिंग. आपण पाहता आमचे स्वतः आयोजक या ठिकाणी हनुमानदादा मंचावरती सामन्याचा आनंद घेत आहेत. योगेंद्रदादा पाटील मनसे मी महाराष्ट्र माझा अशी खरं संकल्पना. त्या खरं मनसेचे प्रभाग क्रमांक 1चे अध्यक्ष पनवेल महानगरपालिका. आपण सध्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहोत. चौकार या बॉलवरती आला आणि या चौकाराच्या मदतीने एकूण धावा धावफलकावरती आल्या 13. आता येणारे बॉल असेल 18. विजयासाठी तब्बल 32चं समीकरण आहे. पहिल्याच बॉल होती नयनवरती हल्ला बॉल. चला आपण फिल्डिंग लगेच लावून घ्या, अधिकचा वेळ घ्यायचा नाही आहे. सूचना असेल या ठिकाणी जय हनुमान श्री साई सिद्धी करवल्या टीमला. 18 बॉल 32. एक इकॉनॉमिकल फिगर षटक हवा आहे सिद्धी करवले संघाला, म्हणजे कमी धावांचा षटक हवा आहे. ज्या षटकामध्ये 1-2 विकेट मिळतील आणि कमी धावा खर्च केले एखादा गोलंदाज, तिथून मात्र सामन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी शिरकाव करता येईल. आणि पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी आपण इथे होताना पाहत आहे. सुयोग मडवी आला आहे गोलंदाजी मार्कवरती. सुयोग मडवीने मागच्या सामन्यामध्ये 3रं षटक टाकलं होतं. इथे आपण पाहिलं 2nd ओव्हरमध्ये आला आहे. पार्टनरशिप फार महत्त्वाची राहील. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिले बुर्दुळ संघाचा अजय बॉम्बे हा खेळाडू ज्याने अर्धशतकीय खेळी साकारली. या स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप सोडली. आक्रमक फलंदाजी साकारली. बघा रनवेवरती सज्जाला भरपूर लॉंग रनअप आहे आणि समोर फलंदाज आहेत त्या ठिकाणी. आदित्य गोरपेकरसाठी हा बॉल ऑन ड्राईव्ह करत असताना चाललाय मागे त्या ठिकाणी नयनच्या दिशेने. खराब फिल्डिंग. एक रन महत्त्वाचे आहेत. बघा इथे तुम्ही संधी देताय समोरच्या संघाला. जिथे सिंगल होती तिथे 2 धावा आल्या. हाफ चान्सला फुल चान्समध्ये कन्वर्ट केलं. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये हे दोन्ही खेळाडू प्रचंड आपण पाहिले असे वेगवान आहेत. चांगल्या पद्धतीने धावा घेत असताना नारिवलीच्या मैदानात अनेक स्पर्धा आम्ही पाहिल्या, त्या ठिकाणी समालोचन केलं. अगदी विद्युत वाहिनी ज्यामध्ये वाहून गेल्यात. रोडच्या अगदी मधोमध असलेले क्रीडांगण. ऑन साईडला हा फटका एक्झिक्यूट केला. सिंगल डबल पुन्हा एकदा पाहायला मिळाली. दबाव आता पूर्णपणे सिद्धी करवले संघावरती. या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. अटॅकिंग फिल्डिंग तुम्हाला लावावी लागेल. ज्या सर्कलच्या आतमध्ये 2-2 धावा येतात त्या तुम्हाला रोखणं फार गरजेचं राहील, अन्यथा हा सामना जड होऊन जाईल. जय हनुमान श्री साई सिद्धी करवले संघाला.
सामना जिंकायचा असेल तुम्हाला मात्र एकाने नाहीतर एकीने त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत संतांनी सांगितलं. जर तुम्ही सगळ्या प्रत्येक खेळाडूने चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं तर नक्कीच धावा डिपेंड करता येतील आणि एका बाजूने धावा चेस देखील करता येतील. कोण जिंकणार हा सामना, सुपर 8 मध्ये कोणता संघ पुढे जाईल. फुलटॉस बॉल आणि या ठिकाणी बॉल मागे चालला लॉंग स्टॉपला. कमालीचे प्रयत्न, शर्तीचे प्रयत्न, क्या बात आहे. बघा बॅकअपसाठी एक क्षेत्ररक्षक जायला हवा होता परंतु सौरभ थांबला. सौरभने बॉल अडवला, रोशन थांबले. एकाने पुढे जायला होता, रिले फिल्डिंग करायला हवी होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर एक खेळाडू डायरेक्ट पाण्यामध्ये सूर मारतो असा सूर मारतो लास्ट मोमेंटला, बॉलला थांबवतो आणि लगेच दुसरा उचलतो, तिसऱ्याकडे फेकतो. रिले फिल्डिंग करायची होती पण इथे आपण पाहिलं या बॉलमध्ये धावा आल्या. 2 धावसंख्येत बदल, एकूण धावसंख्या आपण पाहता धाव फलकावरती लागताना 19. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिला पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट, उत्तम काम या ठिकाणी पाहिलं आपण. खरं तर ओमसाई MTC स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून जबरदस्त चांगलं योगदान, चांगली क्लॅरिटी आणि आपण पाहिलं इंटरनॅशनल स्कोअर कार्ड तुम्ही पाहताय ऑन स्क्रीन. ओमसाई MTC.live.in ही खरं तर वाहिनी आहे. या चॅनलला आपण लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा खेळाडूच्या पूर्ण शूजपासून ट्रॅकपासून टी शर्टपासून चेहऱ्यावरचे हावभाव देखील इथे पाहायला मिळतात. यावेळेला अगदी फ्लाय दिलेला हा चेंडू होता, विकेट किपर पोहोचेल तद्वर मात्र आपण पाहिला सिंगल कंप्लीट, चिकी सिंगल. मी मगाशी उल्लेख केला तुम्हाला एक एक रन रोखावी लागेल या मॅचमध्ये. जर का रन अशाच येत राहिल्या तर मात्र दबाव शेवटच्या षटकापर्यंत कायम राहील त्या ठिकाणी सिद्धी करवले संघावरती. आमचे सत्यवान काकडे अंपायर्स त्यांना ऑन स्क्रीन आपण पाहताय, आदईचे आहेत. मी मगाशी म्हटलं खरं तर महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत आणि जसा हंगाम येईल तसा बिझनेस त्यांचा, बऱ्याच बिझनेसमध्ये ते सध्या सक्रिय आहेत. आमचे कडूदादा आपण पाहता एक लिजंड क्रिकेटर आहेत का रोहिंजनचे स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये, त्यांनाही आपण पाहू शकाल. 20 रन ऑन स्कोअर कार्ड, येणारे 14 चेंडू विजयासाठी 25 धावा, 14 बॉल 25 धावा. नयन स्ट्रायकिंग एंडवरती, वेगवान बॉल, तेज सरळ बॉल परंतु अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू पंचांनी वाईड घोषित केलाय. 101 जर्सी क्रमांक नयन पाटील 101 आपण पाहताय. वाईड बॉलचा इशाराला आता येणारे बॉल असेल या ठिकाणी 14, विजयासाठी 24 धावा. थोडासा आपण पहिला बॉल वाईड लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल होताना अतिरिक्त रन्स खर्च करतोय सुयोग हा गोलंदाज. वेगवान बॉल गॅपमध्ये फटका आहे, डीपमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी, डीपिश कव्हर पॉईंटला पोहोचले होते, फेकी झाली सुंदर, कलेक्शन खराब झालाय आणि इथे आपण पाहिला 2 धावा. बॉल कलेक्ट व्हायला हवा होता या क्षणाला. इथे विकेट इम्पॅक्ट मॅटर करेल या मॅचमध्ये. जर तुम्ही विकेट घेतला तर प्रतिस्पर्धी संघावरती तुम्ही दबाव क्रिएट करू शकताय आणि जर का ही पार्टनरशिप अशीच पुढे गेली तर मात्र दबाव सिद्धी करणाऱ्या संघावरती पाहायला मिळेल. बघा थ्रो अतिशय ॲक्युरेट होता परंतु बॉल कलेक्ट करत असताना घाई झाली, अति उत्साह आपण पाहिला त्या ठिकाणी. जयदास मडवी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये 23 रन ऑन स्कोअर कार्ड, 23 धावा. लेट कटचा पर्यंत पुन्हा एकदा जयदास मडवी. काय होतंय खरं तर मैदानामध्ये, लेझी क्रिकेट, लेझी क्रिकेट. खरं तर आपण पाहता या मैदानाच्या आतमध्ये एक एक धाव इम्पॉर्टंट ती तुम्हाला रोखायची आणि इथे आपण पहिला खराब कामगिरी फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये पाहायला मिळाली आणि पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत 24 धावांची एक नाबाद भागीदारी आपण पाहता या 2 खेळाडूंमध्ये. चांगली भागीदारी होताना आपण पाहिली. तब्बल 12 बॉल 21 समीकरण बाकी आहे. 12-21 चं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये शिल्लक राहिलं आहे. पार्टनरशिप भरपूर चांगली पाहिली. मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था केली आहे, अंडरग्राऊंड वॉटर सेवा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. चांगलं असं हे क्रीडांगण आहे आणि या क्रीडांगणामध्ये आपण पाहत आहे जय हनुमान मित्रमंडळ व क्रिकेट संघ आयोजित स्वर्गीय प्रभाकर हसू पाटील स्मृती चषक 2021 हे भव्यदिव्य पर्व. या स्पर्धेचे मुख्य आयोजक योगेंद्र दादा पाटील, प्रभाग क्रमांक 1 तळोजा अध्यक्ष हनुमान दादा पाटील यांना आपण पाहू शकाल. 1,11,111 हे कदर प्रथम पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांक 55,555 आणि तृतीय क्रमांक 25,555 हे पारितोषिक. आमचा कॉमेंट्री बॉक्स तुम्ही पाहता, कॅमेरामॅनचं आम्ही कौतुक करू या स्पर्धे माध्यमातून. आणि खास करून या स्पर्धेची मालिकावरची बाईक ज्यांच्या माध्यमातून मिळाली आम्हाला ते गणेश ट्रान्सपोर्टचे सर्वा घोडगावचे सुप्रसिद्ध उद्योजक संजय शेठ पाटील यांचा नक्कीच आम्ही आवर्जून उल्लेख करू. एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण होईल या स्पर्धेमध्ये ज्याला बाईक मिळेल.
किरण म्हात्रे, या स्कुटारी गावचा किरण म्हात्रे, त्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं, ज्याला खरं तर 1 रनने ती बाईक मिळाली होती. शिवशक्ती एंटरप्राइजेस सनी भैया यादव त्यांच्याकडून किरवली टीमला शुभेच्छा आल्या. खरं तर सामना यानंतर पाहायला मिळेल. बुर्दुल विपक्ष किरवली, बिग फाईट, मोठी लढत इथे आपण पाहणार आहोत. 12 बॉल 21 मॅच ऑन आहे. सामना बॅलन्स आहे. एक निर्णायक षटक सामन्यामध्ये घेऊन येईल कदा सिद्धी करवले संघाला. गोलंदाजी मार्क वरती आलाय संदीप पाटील. आजच्या रात्रीमध्ये संदीप खरं तर आपण पाहिलं विलन ठरेल का नारोली संघासाठी. हिरो बनायचा त्याला आपल्या गावासाठी आणि विलनची भूमिका असा साकारायची देखील नारोली संघाच्या अगेन्स्ट. डॉट बॉल आलाय. 11-21 समीकरण बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉल 21. वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर, अनुभवी खेळाडू सिद्धी करवले संघाचा संदीप पाटील. गोलंदाजी मार्क वर त्याला समोर नयन पाटील. हा खेळाडू 11-21 कॅल्क्युलेशन ओव्हर द सम्स. यावेळेला आणखीन एक डॉट. क्या बात आहे. तेज सरार चेंडू आपण पाहिला. वेगवान गोलंदाजी, टप्पा अप्रतिम आहे. आणि इथे आपण पाहिला दुसरा डॉट बॉल. मॅच मध्ये आता या ठिकाणी आपण पाहिला ट्विस्ट निर्माण होतोय. अंतिम 10 बॉल आणि 21 धावा. 10 चेंडू 21. जेव्हा खरं तर तुमचं यंग टॅलेंट कामी येतात तेव्हा मात्र तुमचा एक्सपिरियन्स कामी येतं असं म्हणतात. आणि अनुभवी खेळाडू बघा, अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु. आयुष्यात बनायचं असेल तर वजीर बना, प्यादा बनू नका. कारण जिंकलात तर नक्कीच तुमचा इतिहास पाहायला मिळेल आणि पराभूत झाला तर तुमच्या वाट्याला अनुभव येईल. आणि ते आपण पाहिलं डाऊन द लेग. टाया अगोदर वाजल्या, नंतर वाईटचा इशारा आला, त्यामुळे अतिरिक्त रन्स इथे खर्च होताना पाहत आहे. थोडासा अतिउत्साह असायलाच हवा, कारण पाठीराख्याविना क्रिकेटचा खेळ नाही किंवा कोणताही खेळ नाही आहे. जर आपण इतका उचलून दिला नसता क्रिकेटच्या खेळात तर मात्र एवढी प्रसिद्धी या खेळाडूंना मिळाली नसती. आणि इथे आपण पाहिला व्हाईट बॉलचा इशारा आला. 10 बॉल 20. हाफ ट्रॅकर आडव्या बॅटने तलवारीप्रमाणे बॅट फिरवली. बॉल चालला लॉंग ऑन मध्ये, फिल्डिंग झाली सुंदर, फेकी अतिशय चांगली. तेवढंच चांगलं गॅदर करत असताना आपण पाहिलं संदीप पाटील यांना 1 धाव आली. शेवटचे 9 चेंडू आता विजयासाठी 19 धावा. 9 बॉल 19 चं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. चांगला संघर्ष, चांगला बॅटल आपण पाहताय. पहिल्या विकेटसाठी भागीदारी झाली आहे, परंतु इथे आपण पाहताय अजूनही मॅच संपलेली नाहीये. विकेट कधी मिळेल त्याहीपेक्षा डॉट बॉल कसे फेकता येतील, रन कशा रोखता येतील याकडे आता लक्ष द्यावं लागेल फिल्डिंग करणाऱ्या जय हनुमान श्री साई सिद्धी करवले या संघाला. सिद्धी करवले तळोजा MIDC परिसरामध्ये अगदी टोकावरचं हे गाव आहे. आणि एका बाजूने आपण पाहताय तर कल्याण ग्रामीण मधला हा नारिवली संघ मैदानामध्ये सज्ज झालाय. अंतिम 9 चेंडू आणि 19 धावा. संदीप पाटील सज्ज होताना आपण पाहताय. यावेळेला देखील तेज तरार बॉल, फॉलो तो मध्ये चेंडू उचललाय, परंतु क्विक सिंगल आली. 1-1 रन. 1-1 रनचा मात्र संघर्ष करत मात्र पुढे चाललाय. त्या ठिकाणी आई गावदेवी 11 नारिवली संघ 1-1 रनने मात्र हा पुढे चालला. थेंबे थेंबे तळे साचे, 1-1 बुनसे सागर भरताय असं म्हणतात. आणि याच 1-1 रनने मात्र हा संघ पुढे चाललाय. आता शेवटचे बॉल 8 विजयासाठी 18 चेंडू 18 धावा. 8 बॉल 18. जर हे 2 बॉल निर्णायक टाकले तर हा सामना आता आणखीन जड होईल खतर बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी 11 नारिवली संघाला. त्यामुळे हे 2 चेंडू या सामन्याचे निर्णायक बॉल आहेत आणि ते 2 बॉल फेकायचे संदीप पाटील या गोलंदाजाला. एक्सपिरियन्स प्लेयर आपण पाहत आहे, अनुभवाची शिदोरी ज्याच्याकडे हा गोलंदाज. वेगवान बॉल, फ्लिक केल्या बॉलला, हवा काढली नयनने, स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला पाठवलं सीमारेषा पार. इट्स अ मॅक्झिमम हिट. षटकार 6 धावा. मागच्या सामन्याचा हिरो पुन्हा एकदा हिरो बनण्याची संधी निर्माण झाली नयनला. जबरदस्त फटका. अगदी बॅलन्स हा सामना पुढे चालला होता. विनिंग प्रेडिक्शन आपण जर पाहिलं 50-50 होतं. आता विनिंग प्रेडिक्शन जर तुम्हाला बघायला मिळेल ऑन स्क्रीन 60-40. 60% चान्सेस आता कदा नारिवली संघाला. परंतु आणखीन एक शेवटचा निर्णायक बॉल आहे. 7 बॉल 12. 7-12 विशेष महत्व आहे. खरं तर आपण पहिला भूमी अभिलेख क्षेत्रामध्ये जर तुम्ही गेलात महसूल खात्यामध्ये 7-12ला प्रचंड महत्व आहे. यावेळेस थोडंसं व्हेरिएशन, धीम्या गतीचा बॉल होता, इथे लेफ्ट केला सोडून दिलाय. आणि या ठिकाणी आपण पाहिला वाईड बॉलचा इशारा. असाच ट्रेव्हिस हेडने जसप्रीत बुमराचा बॉल सोडला, दांडी उडाली आणि इथे आपण पाहिला लाईन चेक केली, वाईड आला. अतिरिक्त रन्स खर्च केली. 7-11 शेवटचे 7 बॉल आणि 11 धावांचं समीकरण. 7 चेंडू 11 शेवटचा निर्णायक बॉल. फिरून मारायचा बॉल मागे चाललाय. आज खरं तर विकेट किपरला
सूर गवसलेला नाहीये. एक रन या बॉलवरती आली. येस, बॅट कटचा पंचांचा इशारा आलाय. एक रन मात्र नयनच्या खात्यामध्ये ऍड होईल. 9 बॉल 17 वरती खेळतो आणि एका बाजूने 9 बॉल 15 वरती खेळतोय. बघा हा खतर बॅटिंग ग्राफ्स. इमारती सुरुवातीला सिद्धिकृत संघाने टॉवर रचला, त्याचे खालोखाल होता. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिला त्या ठिकाणी खरं तर नारिवली संघ सेकंड ओव्हरमध्ये अगदी सेम, पण तिसऱ्या षटकामध्ये मुसंडी मारली. आपण पाहता नारिवली संघाने मोठा टॉवर पाहायला मिळाला. ग्राफ आलेख धावांचा इथे आपण पाहताय. पुन्हा एकदा सिद्धी करवले वर्सेस नारिवली अशी ही लढत. नक्कीच चांगलं योगदान राहिलं. MTC देखील कौतुक करावं लागेल. चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नारिवली संघाला 6 बॉलमध्ये 10 करायच्यात. समेची बाजू आपण जर पाहिली तर एकही खेळाडू बाद झालेला नाहीये. एकही खेळाडू बाद झालेला नाहीये. 6 चेंडू आणि 10 ची लढत मात्र प्रेक्षकांच्या समोर आली. अंतिम षटक आणि या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आलाय स्वप्नील पाटील. आजच्या रात्रीमध्ये खरं तर स्वप्नीलमध्ये मोठी जबाबदारी आली आहे. आपल्या संघाचं आपल्या प्रेक्षकांचं ओझं मत त्याला घेऊन पुढे जायचं आहे. सामना जिंकायचा. तर एका बाजूने नाबाद, चला घाई करा पण प्लीज, स्पीडअप करायचं. बघा रात्रीचे 2 झाले. रात्रीचा खेळ चाले हा खरं तर सिरियल प्रचंड व्हायरल झाला, फेमस झाला TV वरती, पण इथे जास्त वेळ घेऊन जमणार नाहीये. 6 बॉल 10 आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय स्वप्नील हा खेळाडू. 48 जर्सी क्रमांक समोर पुन्हा एकदा सज्ज होताना आपण पाहत आहे नयन पाटील सबसे कातिल. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिला हा खेळाडू. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. 6 चेंडू आणि 10. पहिले 3 बॉल ठरवतील या मॅच मध्ये कोणत्या संघाचं पारडं जड असेल. प्रचंड संघर्ष केल्यानंतर एक संपत्ती विकसित होते. तिचं नाव आहे आत्मविश्वास. बघा डिफेन्स केला बॉलला. त्याला माहिती आहे हा बॉल आवाक्यामध्ये नाही आहे आणि अगदी चांगला फटका. सेन्सेबल क्रिकेट. कौतुक करावं तेवढं कमी नयनचं. खराब बॉल मी आज त्याच्यावरती आक्रमण सिंगल घेत मात्र एंड बदलला. आता 5 चेंडूमध्ये 9 धावा. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. जर तुम्हाला सुपर 8 मध्ये जायचं असेल तर मात्र या धावा चेस कराव्या लागतील पूर्ण. येस, तिसऱ्या पंचांकडे मात्र जातील. ऑब्जेक्शन आलाय बॉलरच्या शैलीवरती आक्षेप आपण येताना पाहत आहे. त्या ठिकाणी ऑन स्क्रीन चेक केलं जाईल. येस, तिसरे पंच चेक करतील. बरोबर 90 अँगलमध्ये बॉल हात त्या ठिकाणी बेंड होतोय की नाहीये, कानासमोरून बॉल डिलिव्हर्ड होतोय की नाहीये, या गोष्टी पाहिल्या जातील. कारण अनेक वेळा आपण पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील या गोष्टी पाहायला मिळाल्या. खरं तर मुथय्या मुरलीधरनसारखा चांगला स्पिनर, जगज्जेता स्पिनर सुनील नारायणला आपण पाहिलं ज्यांच्या शैलीवरती आक्षेप आला. आणि पुन्हा एकदा खरं तर आपण पहिला कसोटी पूर्ण करून त्या चाचण्या पूर्ण करून मात्र त्या ठिकाणी आपण पाहिल्या त्यांचं ग्रेट कमबॅक पाहायला मिळालं. 5 बॉल 9 चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला सलामीवीर खेळाडू आहे आदित्य गोरपेकर. तर एका बाजूने नयन पाटील. मॅच ऑन. ऑन साइडला स्लॉट मध्ये आलाय बॉल. त्याला पाठवलंय मात्र वाईड स्लॉंग ऑनला. सिक्सर प्लॉट मध्ये 6 धावा. टाळ्यांचा गजर झाला आता खतर नारिवली संघाच्या खेम्यामधून. रेड कलरच डेंजर आहे. रेड म्हणजे कलर म्हणजे खतरा. आणि इथे आता धोक्याचा इशारा दिला सिद्धी करवले संघाला या फलंदाजाने. खेचून मारला बॉलला. अगदी आपण पहिला फिंगर रोल केले होते. बॉल टप्पा पडला, बाहेर निघाला होता आणि बरोबर स्लॉटमध्ये आला आणि षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पाहता आपण भरपूर मागे टाकला होता त्यामुळे हा कर्द फटका सजवता आला. 4 चेंडू आणि 3. अजून वेळ गेलेली नाहीये. स्वप्नीलला मात्र आता डॉट बॉल फेकावे लागतील, विकेट घ्यावे लागतील, कमबॅक करावा लागेल. एक रन मात्र रोखायचे. सचिन गायकर अटॅकिंग मोडमध्ये आले. आता सिली मिडॉनला आले, उशिरा आले. सुरुवातीला जायला होता एक खेळाडूने 30 सर्कलच्या अगदी समोर धावा वाचवण्यासाठी. 4 चेंडू आणि 3 धावा. इथे फिरून मारला बॉलला, मागे चाललाय. चला मामा निघा. आणि बॉल मात्र चाललाय फाईन लेगला, सीमा पार. चौकार मात्र आपण पाहिला या ठिकाणी मारलाय तो म्हणजे गोरपेकर, संदीप गोरपेकरने. सामना जिंकत या ठिकाणी सुपर 8 मध्ये पोहोचला. आजच्या रात्रीमध्ये पहिला संघ आई गावदेवी 11 नारिवली. वेल प्लेड, अभिनंदन. बघा विकेट जे मिळाले नाही त्याचा हा प्रेशर सिद्धी करवले संघावरती. अभिनंदन टीम नारिवली, हार्ड लक टीम जय हनुमान श्री साई सिद्धी करवले. चला लगेचच पुढच्या सामन्याकडे आपण वळूया. आताच्या लढतीमध्ये दमदार प्रदर्शन केला खरं तर गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आणि तो संघ सुपर 8 मध्ये थेट प्रवेश करतोय. आणि आता जी लढत होणार आहे ती म्हणजे या ठिकाणी बुर्दुल विरुद्ध